मानवी जीवनात गुरुचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचा अगदी दाखला द्यायचा झाला तर फार जुनी गोष्ट नाही आहे, ज्ञानेश्वरांच्या काळातली आहे. अशी एक गोष्ट सांगतात की ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, त्याच्यानंतर ते कोण नामदेव, हे सगळे एकत्र बसलेले होते आणि मुक्ताबाईंनी चेष्टा म्हणून सगळ्यांच्या डोक्यामध्ये ती थापटी मारली, जी मडकं कच्चं आहे का पक्कं आहे बघण्यासाठी मारली जाते. आणि तेव्हा नामदेवाच्या डोक्यामध्ये मारल्यानंतर ती म्हणाली हे मडकं कच्चं आहे. हे ऐकल्यानंतर नामदेवाचा पारा चढला, कारण संत नामदेवाशी लहान असल्यापासून साक्षात विठ्ठल बोलत होता आणि माझ्याशी डायरेक्ट विठ्ठल बोलतो असं असताना सुद्धा माझं मडकं कच्चं आहे हे ऐकल्यानंतर त्याला ते झेपलं नाही. आणि मग तो गेला तडक विठ्ठलाकडे, म्हणाला का रे देवा, तू माझ्याशी डायरेक्ट बोलतोस, म्हणजे साक्षात परमेश्वर माझ्याशी बोलतो असं असताना मला पूर्णत्व नाही, माझं मडकं कच्चं आहे, अशी ही मुक्ताबाई नावाची चिमुरडी मुलगी मला सांगते, हे योग्य आहे का? तेव्हा विठ्ठल हसला, म्हणाला बरोबर आहे, तुझ्याशी मी बोलतो हे सत्य आहे, पण तुला पूर्णत्व येण्यासाठी तुला गुरु हा आवश्यक आहे. तेव्हा त्यांनी विचारलं की मग ठीक आहे, माझा गुरु कोण आहे? तेव्हा विठ्ठलाने सांगितलं, त्या शिवमंदिरामध्ये जो तुला भेटेल, जा अमुक अमुक शिवमंदिर आहे, त्या शिवमंदिरात तुला एक म्हातारा भेटेल, तो तुझा गुरु आहे. नामदेव तारा 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 गेला तर त्या मंदिरामध्ये शिवपिंडीवरती पाय ठेवून बसलेला एक म्हातारा बसलेला झोपलेला बघितला आणि नामदेवाला राग आला. म्हणाला काय बेशरम माणूस आहे, शिवपिंडीवरती पाय ठेवून बसलाय. आणि त्या म्हाताऱ्याला विचारलं, काय रे तुला लाज नाही वाटत, दुसरी जागा नाही मिळाली तुला पाय ठेवायला, हलव तिकडून पाय. तेव्हा त्या म्हाताऱ्याने उत्तर दिलं की अरे बाबा, मी आता थकलोय, माझे पाय तूच उचलून ठेवशील का? म्हणून नामदेवाने त्याचे पाय उचलून दुसरीकडे ठेवले आणि तर खाली आपोआप शिवलिंग तयार झालं. पुन्हा उचलले, पुन्हा ठेवले, तर पुन्हा खाली शिवलिंग तयार झालं. असं म्हणतात की त्यावेळेला 1-2 ने जवळजवळ 10 का 11 शिवलिंग तयार झाली. आणि हे पाहिल्यानंतर मात्र नामदेव चपापला आणि म्हणाला, गुरुवर्य क्षमा करा, ओळखलं नाही. ही सामान्य घटना नाहीये. मला सांगा की हा जो म्हातारा भेटलेला होता, जो नामदेवासाठी गुरु होता, पण ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांना त्रास देणारा विसोबा खेचर होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर वाल्या कोळी आणि वाल्मिकी ऋषी हे एकाच माणसाचे 2 रूप आहेत. ज्या क्षणी विसोबा खेचरला ज्ञानेश्वर नावाचा गुरु भेटला, त्या क्षणी तो इतका महान झाला की ह्या नामदेवाचा गुरु झाला. म्हणजे काही शेवटचे धडे असतात की पिंडी ते ब्रह्मांडी, कणाकणामध्ये भरलेला परमेश्वरच आहे, ह्या भावामध्ये गेलेला जो असतो तो सद्गुरू असतो, की ज्याला प्रत्येक कणामध्ये शिवलिंग दिसतंय. तो म्हणतो मी कुठे पाय ठेवू, कुठेही पाय ठेवलं तरी तिथे परमेश्वराचं स्वरूप आहे, त्या मला नाईलाज आहे, पाय ठेवल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि हे आणि यापुढचं काही ब्रह्मज्ञान देणारी जी व्यक्ती आहे ती असते सद्गुरू. त्यामुळे त्याच्या भेटीशिवाय जरी तुमच्याशी परमेश्वर बोलत असला तरी तुम्हाला पूर्णत्व नाही. आणि सूक्ष्मामधला सद्गुरू किती जरी तुम्हाला महान असला, भेटत असला, गाईड करत असला, 1-2 नाही, सूक्ष्मामध्ये 52 डिव्हाइन मास्टर्स असतात तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मागे. वेदर यू बिलीव्ह इट ऑर नॉट, प्रत्येकाच्या मागे 52 सद्गुरूंची थोर परंपरा सूक्ष्मामध्ये आहे. पण हा पण खूप महत्वाचा आहे. ती 52 सूक्ष्मातल्या व्यक्तींची थोर डिव्हाइन सोल्सची परंपरा तुम्हाला भेटण्यासाठी स्थूलातली व्यक्ती ही भेटावीच लागते. भले 1 मिनिट भेटेल किंवा 1 वर्ष भेटेल किंवा 10 वर्ष भेटेल, ती व्यक्ती तेवढीच महत्वाची असते. कारण ती व्यक्ती भेटली नाही तर ही 52 माणसं तुम्हाला काय द्यायचा प्रयत्न करतायत ते तुम्हाला कधीच कळणार नाही.